जय हरी मंडळी. जूनचा महिना नेमका चालू झाला रे झाला म्हणलं की मेमध्ये जेवढी काही गरमी होती, जेवढं काही हे गरम तपत होतं, त्या सगळ्याला एका मिनिटात शांत केलं. म्हणजे थंडगार हवा आणि थंडगार मौसम झालेला आहे. आणि विशेष म्हणजे याच्यात थेंब पण पडत आहे आणि मातीचा सुगंध पण एकदम क्लास येत आहे. आणि याच क्लास वातावरणामध्ये आपण चाललो दुकानाकडे, कारण की दिवसभर झालं आपण घरीच आराम केला आणि शॉपला पण गेलो नव्हतो. आणि भाऊचा कॉल पण आला होता की शॉपला ये म्हणून, त्याला पण फ्रेश व्हायला घराकडे यायचं होतं. तर आपण चाललो शॉपवर. आणि हे आपल्या गावातला थोडासा व्ह्यू आभाळामुळं कसला क्लास झालेला आहे. आणि 100 मीटर चालत आल्याच्यानंतर आपण आलो शॉपवर. आणि शॉपवर आल्याबरोबर भाऊचा आला कॉल, म्हणे कांद्याचा कट्टा घेऊन जायचा आहे, लवकर ये इकडं. मग आपण आलो कांद्याचा कट्टा न्यायला, पण कांद्याचा कट्टा काही नव्हता, त्याने मोकळी टाकलेली होती कारण की नासू नये म्हणून. मग काय आपण ते कांद्याचा कट्टा भरत बसलो. आणि मेन म्हणजे इथं लाईट पण नव्हती भाई, इचूकाड्याचं लय भेव वाटू लागलं. कसे तरी थोडे थोडे कांदे मोजत मोजत एक कट्टा भरला आणि ते आपण घेऊन चाललो घराकडं. आणि एवढं मेहनतीचं काम केल्यानं काहीतरी आपल्याला खायच लागते. मग काय गावात आला तर आईस गोळावाला, पण त्याला आईस गोळाच करता येत नव्हता म्हणून ते प्लेटमध्ये टाकून डिश करून तयार देत होता. मग तेच घेतलं आपण. आणि डिश खाऊन झाल्याच्यानंतर शॉपला बसलो होतो. शॉपवर असं क्यूट असे 2 गिराईक पण आले होते. मग त्यांना पाहिजे होती आईस्क्रीम खतरनाकवाली, मग त्यांना आपण दिली. तर एकदम खुश झाले आणि त्यांनी टाटा पण केला आपल्याला. तर असा होता आजचा दिवस आणि त्यापेक्षाही सुंदर होती आजची सायंकाळ. तर अशी सायंकाळ घेऊन भेटतो तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.